नमस्कार, आपण पाहताय दुपारच्या बातम्या. मी ज्ञानदा कदम. मुंबईच्या खारमध्ये कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसाला मारहाण झाली आणि यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांची भेट घेतली आहे. गेल्या मंगळवारी आपलं कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन मुलाला विना हेल्मेट प्रवास करताना पकडलं. त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नव्हता. या संदर्भात चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन मुलानं आपल्या भावाला बोलावून घेतलं आणि चक्क पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात विलास शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कारण ज्या राज्यातले पोलीस सुरक्षित नसतील तिथे जनता कुठून सुरक्षित राहणार आहे? पोलिसांना जर समजा असा मार्ग बसणार असेल, जे पोलीस रक्षक आहेत जनतेचे, त्या रक्षकाला जर समजा संरक्षण नसेल आणि ते जर समजा असे हॉस्पिटलमध्ये पडणार असतील अनकॉन्शियस, आता बेशुद्ध अवस्थेत असते, कोणाकडे बघायचं, कोणाकडे लोकांनी? आणि हे सगळे सर्रास प्रकार जे आज मुंबईमध्ये चालू आहेत, हे सगळे ती मुस्लिम पोरं, ती दोघे तिघे चौघे बाईकवरती बसतात, पोलिसांच्या टोप्या उडवतात, पोलिसांनी थांबवल्यानंतर ते सगळे 4-4, 5-5 बाईकवाले अंगावरती येतात. हे काय, कुठलं शहर आहे? आणि हे संपूर्ण एक अशा प्रकारचा कॉन्स्टेबल आतमध्ये, तुमचा मराठी कॉन्स्टेबल, तो आतमध्ये जातो म्हणजे त्याला जखमी होतो, त्याला पाहायलाही कोणी जात नाही.